बीडला स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह एकाला ठोकल्या बेड्या। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। बीडमधून एक मोठी बातमी समोर येते। हॉटेल यशोदा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बेड्या ठोकल्यात। पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। तुकाराम गंगाधर करांडे, वय 28 वर्ष, राहणार स्वराज्यनगर, बीड, याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून 40,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज।